चंद्रपुरात महिला आयोग आपल्या दारी, जनसुनावणी. रुपाली चाकणकर यांची महिलांना न्यायाची हमी. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्यमंत्री दर्जा रुपाली चाकणकर या आज चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असून जिल्हा नियोजन कार्यालय येथे महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणी घेतली. मुंबईतील आयोगाच्या कार्यालयापर्यंत सर्व महिलांना येणे शक्य नसल्याने आयोग त्यांच्या दारी जाऊन न्याय देत असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा, चंद्रपूर आणि पुढे गडचिरोली असा दौरा सुरू असून गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र दौऱ्याची ही दुसरी फेरी असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या तक्रारी थेट पॅनलसमोर मांडाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. हेल्पलाईन क्रमांक तसेच ऑनलाईन पद्धतीनेही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल, समुपदेशन केंद्र व वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातूनही न्याय प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण करून त्यांना न्याय देण्यास आयोग कटिबद्ध असल्याचा विश्वास रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. मी कालपासून भंडारा, चंद्रपूर आणि परवा गडचिरोली या जनसुनावणीच्या निमित्तानं या भागामध्ये दौऱ्यावरती आहे. काल भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या 66 तक्रारींची जागी सुनावणी झाली आणि या पॅनलच्या दरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी या समवेत सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष, महिनोन्महिने प्रलंबित असलेल्या केसेस आम्ही या निकालात काढू शकू याचं मला समाधान आहे. आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाही, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका या जनसुनावणीच्या माध्यमातून घेतोय. आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम गेले 4 वर्षांमध्ये राबवत असताना दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा हा दौरा मी करते. आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आज आमचे पॅनलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचं निवारण आम्ही जरूर करू. त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवली जाते, त्याचा सुद्धा आपण उपयोग करावा. बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल, समुपदेशन केंद्र आणि वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू केलेली आहे. कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा. अन्याय अत्याचाराला सामोरं न जाता त्या विरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश मला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून द्यायचा.